साहेब ऐका की आमचं म्हणणं काय आहे, परवा दिवशी 2 मर्डर झाले, म्हणजे ऍक्सिडेंट झालं, जाग्यावर 2 माणसं मिली साहेब, जाग्यावर 2 माणसं मिली, गाडीचा पंचनामा, ती माणसं साहेब केस खेळायला किंवा जायला, आता घरात माणसं करते असली तर साहेब काय की वयस्कर माणसं 2 मिली काल तिथं साहेब, त्याचं काय हो काय 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 झालं सांगा की माझा संबंध नाही, कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय आता रोडचं कन्स्ट्रक्शन चाललंय, रोड कॉन्ट्रॅक्टरने कुठे डायव्हर्शनचा बोर्ड नाही लावला, 1 वे आहे, स्पीड लिमिटचा बोर्ड नाही, साईडला खड्डे उकरून ठेवल्यात, त्याला पट्टी आणि रोड कॉन्ट्रॅक्टर म्हणतो आम्ही काय करू? दिलेलं आहे त्या टिप्परवाला त्या दिवशी पळून गेला, काय प्रशासनाने कारवाई केली? 2 मिनिट त्या टिप्परला अटक केली, त्या ड्रायव्हरला अटक केली, त्यात काय की 2 मिनिटात आम्ही नाही त्यातले तुम्हाला भरपाई वगैरे देऊ शकत म्हणजे तुम्हाला आंदोलन करायचं ना, ऐका आंदोलन करायचं, तुम्ही रिसर निवेदन द्या, रिसर नाही निवेदन दिलं तर सरसकट सगळे गुन्हे दाखल करेन, तुमचं ऐकून घेतो, म्हणजे हा विषय नाहीये झालाय तुमचं काय म्हणणं, कॉन्ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला साहेब ऐका की निवेदन द्यायचं तुम्ही म्हणताय, 3 दिवस झालं 4 दिवस असं झालं, तुम्ही ऍक्सिडेंट झालाय सकाळी आपण आता झालाय टिपरवाला वगैरे गेला असता ना तर त्याच्यावर तुम्ही नक्की आमच्या ब्लेम करायचा होता, त्याला 2 तासाच्या आत आम्ही अटक केलाय, ते सगळ्या गोष्टी जागेवर येतात, तुमच्यावरती आमचा ब्लेम मग विषय नसतो, तुम्ही आणून काय करता? ऐका की 2 मिनिटं जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, ऐका, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, मी हात जोडून तुम्हाला ऐका, तुमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, त्या पोलीस स्टेशनला बोलवतो, तुमचं निवेदन आहे ना ते तहसीलदार हात जोडून सांगा की आम्ही आता सकाळी 2 तास इथे कॉन्ट्रॅक्टरांना आम्ही फोन केला, ते म्हणला आम्हाला येतो इथं, अजून तो कॉन्ट्रॅक्टर इथं आला नाही साहेब. ऐका, तुमच्याकडनं याला पोलीस स्टेशनला 100% साहेब तुमच्या बरोबर आहे. एक मिनिट ऐका तुम्ही साहेब, पोलीस स्टेशनला त्यांना बोलवतो, जर नाही आला रोडचं तिथून काम परत तुम्ही रोडचं परत- काम कंट्रोल कोणी घेतलंय कुठल्या साईडला माझं काम नाहीये. नाही, तुमचं काम नाही. किती दिवस झालं साहेब काम चालतंय? आम्ही काय सांगितलं? हे साहेब या रोडला कुठं वर्किंग आहे का? तुला वर्क प्रोग्रेसचा कुठं बोर्ड आहे का? किंवा स्पीड लिमिटचा कुठं काय आहे का? तुम्ही आता इथले सगळे चला, तुम्ही निवेदन घ्या तुमचं काय असेल तिथं तहसीलदार रोड कॉन्ट्रॅक्टर बोलवून तिथं निवेदन द्या, शाळेची पोरं आहेत सगळे एसट्या थांबल्यात, रोड थांबवू नका. निवेदन आम्ही आता तुम्ही रस्ता अडवून रस्ता ऐकून घ्या ना साहेब. तुमचं 100% तुम्हाला सगळं आहे. 2 मिनिटं ऐकून घ्या. कुणाला वैयक्तिक हे नाही साहेब. डायव्हर्शनचा कुठे बोर्ड आहे का? वर्किंग टेप नाही कुठे काय नाही साहेब, या गोष्टी दादा ऐका की ही निवेदन द्यायची गोष्ट नाही, वर्किंग टेप ही कॉन्ट्रॅक्टरचं कामच आहे, कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे. ऐका, तुम्हाला जे काही निवेदन द्यायचं ना, ते रस्त्यावर उठून बाजूला देऊन तयार करा द्या. रस्ता अडवता येणार नाही. तहसीलदार साहेबांना 2 मिनिटं येऊ द्या, आम्हाला सांगू द्या, ऐका की तुम्ही असं बोलून 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 लक्षात घ्या, निवेदन असं नाही चालत. मी आधी असं सांगितलं चालत नाही, नाही, तुम्ही अगोदर नाही, असं सांगितलं नाही, ऐका तुम्ही. असं चालत नाही, साहेब कोणी. माहिती तुम्हाला आहे, बोलू ऐका, सुद्धा नाही लागलं. माणूस ICU मध्ये नेतलाय तुम्ही आता ऐका, तुम्ही निवेदन द्या. ICU मध्ये ना पोलीस स्टेशनला तुम्ही काय सांगतो तुम्हाला काय पोलीस स्टेशनला तुम्हाला काय निवेदन करणार? द्यायला पोलीस स्टेशनला तुम्ही आता चला, तुम्ही तुमचं नाही निवेदन द्या, निवेदन तर आम्ही 8 दिवसात नाही झालं तर आंदोलन तुम्ही करणार. असं काय त्याला टाइमिंग द्यावं लागेल तुम्हाला, on the spot निवेदन करायचं. साहेब, 1 मिनिट ऐका. म्हणजे कसं माहिती आहे का? या कॉन्ट्रॅक्टरला इथं बोलवायचा. त्याला बोलवणार आम्ही. त्याला बोलवणार पोलीस स्टेशनला. नाही, नाही, त्याला इथं येऊ द्या. एक जण सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या, ऐकून घ्या. निवेदन दिलं मला सांगा. ग्रामपंचायत नाही, पोलीस स्टेशनला निवेदन द्या, नसता नंतर रस्ता अडवायचा तुमचा अधिकार नाही. दादा
ऐका पोलीस स्टेशनला चला तुमचं एक मिनिट थांबा निवेदन आम्ही द्यायला येतो आता निवेदन द्यायचं हे आम्हाला सरळ मार्गित करावं लागेल आम्हाला असा अधिकार नाही हे आम्हाला माहिती आहे पण आमचं म्हणणं काय आहे की कॉन्ट्रॅक्टदाराला वर्किंग टेप लावणे किंवा स्पीड लिमिट मी ऐका तुमच्याकडे 5 मिनिटात काय सांगायचं ते सांगा 5 मिनिटात रस्ता खाली 5 मिनिटापेक्षा 1 मिनिट पुढे नाही जाणार ही जी वर्किंग टेप लावणे किंवा वर्किंग प्रोग्रेसचा बोर्ड लावणे किंवा साईड टेप लावणे ड्रायव्हरचा बोर्ड लावणे याला निवेदन लागत नाही. तुम्ही त्याच्यावर कारवाई करा मग आम्हाला साहेबांना हितच दाखव तू साहेब हा सल्ला आहे समजा आहे का? आहे का त्याला काय साहेब इकडे या. थांबा तुम्ही 2 मिनिटं. तुम्ही एक पर्यंत करा. इकडे या. रोड बंद करायला काय करावं गाडीचा साहेब ऍक्सिडेंट झाला आता ही गाडी सांगा तुम्ही ही गाडी पडेल ह्यानं दाबली ऐका ही रस्त्यावर खाली जाणार ऐका की ही गाडी इकडे दाबली तर इथं माणसाचा ऍक्सिडेंट झाला माणूस इथं आयसीयू मध्ये साहेब ह्या ताई आणि काल साहेब इथंच 2 मेली डंपर आला साहेब तिकडे जागा नाही ऐका की माझ्याकडे तुझा बस मला माहिती सगळं ही सरळ साईडला सराव तुम्ही इथं जागा किती राहिली मी काय ऐका की साहेब मग ह्याच्यावर लक्ष प्रशासनाचं पाहिजे ह्याच्यावरचं जे तुमचं मागणं आहे ना, तुमचं हे मागणं आहे ना तुम्ही त्याच्यावर पत्र द्या त्याच्यावर आम्ही प्रॉपर कारवाई करू मला या लोकांच्यावर वेळ नाही पाहिजे एसटी वाले कुठलाही यांना स्पीड लिमिट नाही कुठलाही स्पीड काही साहेब ऐका की आता ऐका ऐका की ए थांबा आता ह्याचं पत्र आहे ना साहेब मला जास्त भरलं रे ऐका तुम्ही जे काय साहेब ऐका की ही गाडी फक्त रोडवर किती आहे बघा रोडवर किती आहे अर्धा फूट आहे आणि रोडच्या खाली किती आहे साहेब कसं चालणार ऐका परवाचा आमच्याकडे माहिती तुम्ही आत्ताच्या आत्ता जो कोणत्या दोन माणसं मेले योग्य न्याय मिळाला पाहिजे बसू शकत नाही साहेब न्याय मिळाला पाहिजे योग्य न्याय मिळाला पाहिजे लोकांना चला डॉक्टर कोण आहे डॉक्टर आम्हाला सांगा की साहेबांना अडचणी काय आहे ते सांगा की पोलीस स्टेशनला आलं निवेदन असं करू नये डॉक्टर साहेब किती लोक मेले आहेत आतापर्यंत किती लोक मेले रस्त्यावरती आतापर्यंत या रस्त्यावर 2-3 लोक मेलेली आहेत आणि आठवड्याला 2 दिवसाला साहेब खात्यात लोक पडते जबाबदार कोण आहे जबाबदार कोण आहे याला प्रशासन जबाबदार आहे याला साहेब 3 वर्ष रस्त्याचं काम चाललंय ह्याच्या कुणाचं नियंत्रण नाही तुम्ही बघा ट्रॅफिक किती झाले किती वेळा झाले पोलीस स्टेशनला कॉन्ट्रॅक्ट करायचे ना त्याच्यापासून निवेदन द्या. आता एक मिनिट ऐका की मागं बघा ऐका की ऑनलाईन कोणीकडे बघा आता साहेब ऐका कोणीकडे आता तुम्ही मला थांबवा त्याला इथं त्याचं हाय का इथं मागं थांबवा की तुम्ही जरा पुढे दाखवा. अरे घेतो तुम्ही नका सगळे अधिकारी आम्ही करतो कारवाई. आव्हान सांगतोय ना तुम्हाला साहेब कुणाचं काम आमचं नाही ना तुम्ही कारवाई करा नंबर नाही, त्याचा नंबर घ्या.
साईडला या सगळी रस्त्यावर आता तुम्ही टेपचा आवाज ह्यांच्या मिरगामध्ये टेपाचा खडकीमध्ये आवाज आहे ह्या सर देऊन तरी कधी झाले काय केलं कुणी परवा दिवशी गोष्टीला कोण कोण गेलं त्यांच्या घरी परवा माणसांच्या घरी कोण कोण गेलं त्यांना इथं बोलायचं कोण कोण दिवसाची इकडे साईडला येऊन बोला आमच्या घरी कोण आलं तर ते सांगा या खाली पोलीस स्टेशनला काय करायचं ते करा कुठे गेला ये ना पुढे तू ये इकडं पुढे तू पुढं तू ये इकडं काय म्हणला मग अशी जा पोलीस स्टेशनला काय करायचं ते कर यांची भाषा इकडे तू पुढं ठीक आहे काय असं असतं कुठं खाली बसा खाली खाली या की खाली या की थोडं सगळे खाली पोलीस स्टेशनला गेले काय करायचं त्याला आता निवेदन द्या त्या निवेदन मधून द्या की बाबा 8-10 दिवसाची प्रोसेस नाही झाली तर आम्ही पुन्हा नाही साहेब ही 2 माणसं मेले की थांबा ती 2 माणसं मेले की साहेब पुण्याला ह्या कॉन्ट्रॅक्टरना त्यांची मिटवलं पाहिजे घरचं हे ऐका गरीब माणसं आहे ती. कॉल कोणी केलं ते सांगा कॉल कोणी केलं तुम्हाला कॉल कोणी केला आता तुम्ही इथं आला नाही कॉल कोणी केला 12ला फोन झालाय किती वाजता झाला आम्ही त्या कदम साहेबाला माने साहेबाला 2 तासापूर्वी फोन केला अजून हजर नाही तुम्ही आला त्यांना गरज नाही का चला ना पोलीस स्टेशनला त्यांना बोलवून घेऊ की येऊन जा नाही तर यांना पोलीस स्टेशनला काय होत नाही गेल्या वर्षी खरी पाले बघू द्या की गेल्या वर्षी बी चालू आम्ही इथं उभा राहतो त्यांच्या गाड्याचा हात मोडला काय केलं पोलीस स्टेशनला तर ऐका तुम्ही तिथे साहेबांना सांगा साहेबांना नाही झालं तर 8-10 दिवसात हॉटेल काय होत नाही वडगावच्या घरी कोण गेलं मला ते सांगा कोण गेलं त्यांच्या घरी विचारणा करायचं साहेब ऐका की पण माणसं मेली साहेब पाहुणे असून काय करायचंय कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय माझं काय नाही मी काय कॉन्ट्रॅक्टर गेला घरी 2 दिवसात तहसीलदारांची बोला आणि नाही कारवाई झाली तर पुढचा तहसीलदार सुद्धा आम्हाला कळवणार इथं येणार नाही ते तिथं तुम्हाला लेखी निवेदन तयार करून पोलीस स्टेशनला या पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिथं तुमचा तो तहसीलदार साहेब येतील, तिथं कोणी बोलवा पण लेखी निवेदन दिलं तिथं निवेदन दिलं असतं तर इथं आले असते तुम्ही निवेदन दिलं नाही तर येणार नाही आता हे सांगून होत नाही ना मग चला ना 8 दिवसाची मुदत घ्या परत करा मग येते पण तुम्ही पाटील ही
पाटील पनवडीचं पाटील घ्या कीर्तीचं पाटील सगळं पाटील घ्या तुम्ही सगळी घ्या काय म्हणायचंय एका गावचा संबंध नाही या सगळ्या गावांना चला नाही कसं आहे माहिती आहे गावकरी व काय गरीब याचं शूटिंग घ्यावं कसं काढलंय बघा याचं काम केलंय कसं काय क्वालिटी आहे या सगळ्याची शूटिंग दाखवायला किती खड्डा आहे किती खोटा आहे सगळं शूटिंग करायची दोन करा शूटिंग कशी रोज माणसं काय त्या रोडनं खाली बघा खाली वाहतूक आहे कशी हाय का याला काय कटोरा आहे का काय हा बार जर एखाद्या पोटात घुसला तर जाग्यावर मरेल की माणूस काय का ते बारला काय सुविधा हा 5 वर्ष झालं काम चाललंय असं काम कुठं चालतंय का काही वर्षांची पट्टी आहे का रोडला दाखवा सरा माग आहे का 10 वर्षांची रोडला ही बार दाखव बार ही बार बघा डॉक्टर साहेब एवढ्या वर्षात या रस्त्यावरती किती लोक मेलेत? ह्या रोडवर आता 6 ते 7 लोक आतापर्यंत एक्सपायर झाले रस्त्याचं कन्स्ट्रक्शन चालू झाल्यापासून 2 दिवसापूर्वी बी गेलेत 2 आज धुळामुळे ह्या पिकांची पाणी बघा तुम्ही पिकं बघा काय झाले धुळामुळे ह्या धुळीमुळे रस्त्याच्या पिकांची अवस्था बघा शेतकऱ्यांचं नुकसान आहे या रोडवर एवढे अपघात होतात याला जबाबदार कोण? तेवढ्यापुरतं प्रशासन येतं आणि लागतं की परत द्या. काय माहित नाही निवेदन किती काय द्यायचं? चाललंय कॉन्ट्रॅक्टर मध्ये आमचा काय संबंध आहे याशी मग संबंध तरी कोणाचा आहे कॉन्ट्रॅक्टरचा नाव मग कोणाचा आहे संबंध कोणाचा आहे याचं नक्की हमी कोण घेणार बाबा पोलीस घेणार का प्रशासन घेणार का तहसीलदार घेणार कोण घेणार कॉन्ट्रॅक्टर हातवर करतात पोलीस वरती आमचं काय संबंध नाही निवेदन द्या म्हणजे याची हमी कोणीतरी घेतली पाहिजे कॉन्ट्रॅक्टर डायरेक्ट बोलतोय आमचा काय संबंध नाही रस्त्याला तुम्ही काय करा आम्ही काय करायचं माणसं रस्त्यावर मरत राहतात आणि हे वरचं मलिदा खात राहतात. मग काय तर हे कॉन्ट्रॅक्टर ते चाललंय काम चालवायचं चाललंय फोन केलाय अजून कॉन्ट्रॅक्टर हजर नाही ही बघा ना तुम्ही खडी कशी टाकली त्याच्यावर काय पाणी मारले का काय विषय आहे का याचा कशी लोक जायचे त्यांना काय जातंय एवढ्या पंचक्रोशीतले अनेक लोक मरतात पण प्रशासनाला याचं काय घेणं देणं असं वाटतंय का तुम्हाला? प्रशासन लक्षच नाही साहेब. प्रशासन काय नाही फसवणूक आहे लोकांची फक्त निवेदन द्या आम्ही बघतो करतो असं चाललंय सगळं आठवड्यात इथं मशीन आता काम तुम्हाला आता सुद्धा सांगितलं रस्त्यावरून उठा नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू याशी काय सांगताल? साहेब म्हणले नाहीत का गुन्हा दाखल करू तुम्ही उठा रस्ता तुम्ही निवेदन दिलंय का निवेदन दिलंय पण त्या निवेदनावर त्यांना कारवाई करणं गरजेचं आहे ना साहेबांनी सुद्धा आता आम्ही परत जाऊन आज निवेदन देणार आहे सगळी लोक जाणार आहेत सगळ्यांकडून निवेदन देणार आहे साहेबांना तुम्ही किती वाजता जाणार आहे आणि किती लोक येतील निवेदन द्यायला? पत्रकार साहेब आता आम्ही एक अर्ध्या तासात जाणार आहे अर्ध्या तासात म्हणजे साधारणपणे 11 वाजेपर्यंत आम्ही तिथं अधिकाऱ्यांकडे जाणार आहे तरी आमची अशी विनंती आहे की ती अधिकाऱ्यांनी योग्य ती ठोस भूमिका याच्यावर घ्यावी नागरिकांना तुम्ही काय आवाहन करताल तुम्ही निवेदन द्यायला चाललाय तर? नागरिकांनी तिथं जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे आणि आपल्या ज्या अडचणी आहेत स्थानिकांच्या घरात बाबा दुरळा जातोय किंवा ही साईड पट्ट्या नाही पिकांचे नुकसान होते आणि कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला दिशाभूल करतात की योग खड्डं पडलं पाणी साचलं की म्हणणार मुरुम टाकून देतो पण ते प्रत्यक्षात काय होत नाही आता देणार ती बी नाही म्हणतात तरी याच्यावर प्रशासनाने लक्ष घालावं अशी लोकांची सगळ्यांची इच्छा आहे. वडगाव मधील काही युवकांचा मृत्यू झाला मागल्या 2 दिवसात. आपल्या मलवडी गावातील सुद्धा काही युवकांचा अपघात झाला इथं नांदेड असेल असे अनेक युवकांचा अपघात झाले. साहेब गुडगावमध्ये 2 लोकांचा परत ऍक्सिडेंट होऊन ते जागेच मृत्युमुखी पडली तर त्याच्यावरती कुठल्याही कारवाई त्यांचे म्हणते साहेब कारवाई केली पण कारवाई काय केली त्या लोकांच्या टिपरवर काय कारवाई केली कॉन्ट्रॅक्टरनं त्यांच्यासाठी काय केलं त्यांच्या आज इतकी बिकट परिस्थिती आहे त्यांच्या घरी कमावणारी 2 माणसं होती तीच म्हणजे मयत पावलेत त्याच्यामुळे त्यांच्या घरची जबाबदारी कोण घेणार ह्याच्यावर प्रशासनाने काय भूमिका घेतली का हे पाहणं लय महत्वाचं आहे. ओके या सर्वजण पोलीस स्टेशनला आपण निवेदन देऊ. ओके ओके तुम्ही सुद्धा यावं अशी आमची विनंती आहे. हो आहे आम्ही सगळं फलटण तालुका पत्रकार संघटना सर्व तुमच्या पाठीमागे आहे आणि निवेदन द्यायला तुमच्या सर्व पाठीमागे येईल. पत्रकारांनी तिथे उपस्थित राहावे अशी आमची कळकळीची सर्व पंचक्रोशीतील लोकांची इच्छा आहे. ओके धन्यवाद.